बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी निषेध व्यक्त केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशा धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे। हा जन आक्रोश मोर्चा शांततेत पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी मेट्रो सिनेमागृह ते आझाद मैदानपर्यंत एक विशेष मार्गिका तयार केली आहे। या आंदोलनाच्या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चा आणि एकंदरीत वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांनी धडक मोर्चाची हाक दिलेली आहे। हा जन आक्रोश मोर्चा आहे तो मुंबईतील मेट्रो सिनेमागृह जे आहे आपल्या या ठिकाणाहून सुरू होणार आहे आणि थेट आझाद मैदानावर येऊन धडकणार आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शेकडो आंदोलक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात आणि म्हणूनच मुंबई पोलिसांकडून आता एकंदरीत या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। शिस्तबद्ध पद्धतीने आणि कुठल्याही कायदा व्यवस्था न बिघडता या ठिकाणी हा मोर्चा पार पडावा म्हणून मुंबई पोलीस या ठिकाणी आपल्याला मेहनत घेताना पाहायला मिळतात। मेट्रो सिनेमागृहापासून आता आझाद मैदानपर्यंत एक विशेष मार्गिका या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। मराठा क्रांती मोर्चाने सर्वपक्षीय नेत्यांना या ठिकाणी सामील होण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी बाकावरील आमदार असतील तर या मोर्चामध्ये आपल्याला दिसू शकतात। विशेषतः सातत्याने हे प्रकरण तडीस करण्यासाठी पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा दुपारी 12 वाजता या मोर्चात सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत रिपाई आठवले गट जो महायुतीबरोबर सत्तेत आहे त्यांचेही नेते स्थानिक नेते असतील ते या मोर्चामध्ये दिसून येणार आहेत। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा संतोष देशमुख प्रकरण असेल या प्रकरणामध्ये आता आंदोलनानंतर सरकार नेमकी काय वेगळी भूमिका घेतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, आझाद मैदान, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।